शिक्षकांच्या ज्या वेतनवाढीचा प्रश्न माहीत आहे, सगळ्यात कळीचा मुद्दा जो आहे प्रमोशनचा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला आजच शब्द देतो या बदल्यात आल्यानंतर, कारण की 31 मेला बऱ्याच लोकांच्या सेवानिवृत्ती झाली. आता हे जे प्रश्न आहेत ते घेऊनच मी मॅडमकडे जाणार आहे हजर झाल्यानंतर, की आपल्याला या सगळ्या खालच्या बाजूने जे आलेले प्रश्न आहेत ते अगोदर जर सोडवले तर आपल्याला गुणवत्ता लोकांच्याकडनं मिळेल. शिरोळकरांनी सांगितलेला मुद्दा बरोबर आहे. तर कसा बरोबर आहे सांगतो की शिक्षकाला जास्त प्रमोशन्स नाही, एक तो जास्तीत जास्त वरिष्ठ मुख्याध्यापक केंद्र प्रमुख किंवा होतो. आणि सुप्रीम कोर्टाचं डिसिजन आहे की दर 6 महिन्याला प्रमोशन घ्या. आता दुर्दैवानं माझं काय घडलं असेल ते नाही, मात्र आम्ही रोस्टर क्लिअरिफिकेशन असेल त्याबरोबर जर किमान 4 महिन्याला तरी वर्षातून 3 प्रमोशन सगळ्या केंद्राची होती. या दृष्टिकोनातून सीओ मॅडमनी शिक्षकाला 4 महिने जरी मिळाले तरी तेवढाच तो आनंद असतो. कारण की काही लोकांना आमच्या दुर्दैवाने 1 महिनाभर विस्तार अधिकारी पण मिळाला, तर ते जर आणखी मिळाला तर दुसरा फायदा असा होतो की प्रमोशन केल्यानंतर पुढे लोक गेल्यानंतर आपल्याला पवित्र पोर्टलमधनं मान्य आहे की काही लोकांना मान्य झाल्या, त्यांची 4-5 वर्ष झालं अजून म्हणजे सुरू पण झाले नाही, फरक पण दिला गेला. बरोबर आहे ना? असं पुन्हा DCPCचे पण प्रश्न आहेत, काय मग त्याच्या पावत्या मिळत नाही, त्याचा हिशेब मिळत नाही, सगळे मुद्दे कालांतराने टप्प्याटप्प्याने आणि इतर जिल्ह्यामध्ये जर काही निर्णय झाले असतील तर ते पण तुम्ही तुम्हाला विनंती आहे की मुद्दा कसा असतो की प्रशासनामध्ये काम करत असताना सगळे शासन निर्णय माहीत नसतात किंवा इतर जिल्ह्यामध्ये काय घडलंय ते माहीत नसतं. तुमच्या संघटनेच्या माध्यमातून किंवा तुमच्या व्यक्तिगत मला एक पद मिळालेलं आहे. माझी इच्छा आहे की पालक साहेबांनी जसं अत्यंत चांगलं काम या